मी एवढंच सांगतो आपल्याला, पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना 4,500 रुपये, 1,500, 1,500 आणि 1,500. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की 4,500 रुपये कुणाला मिळू शकणार आहेत आणि त्यासाठी काय अटी आहेत. त्याआधी आपण मुख्यमंत्र्यांची घोषणा एकदा बघू आणि त्यानंतर नियम आणि अटी बघू. दिलं नाही, आम्ही देतोय, त्याचं स्वागत केलं पाहिजे. काही लोक म्हणतात ही योजना त्याचे पैसे मिळणार नाही, फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय. मी आपल्याला मगाशी पण सांगितलं, मी आपल्याला शब्द देतो, येत्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार. 15, 1,500 आणि 1,500, 3,000 रुपये. आता महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये. आज काही लोक म्हणतात की या बहिणींना हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार. अरे बाबा, तुम्ही 2.5 वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही? तुमच्या हातात होतं, परंतु देण्याची दानत लागते. ते घेणारे होते, आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय. आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत, कोर्टामध्ये कुणाला तरी पाठवतायत. कोर्टाने पण ते फेटाळून लावलं. माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही, त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं. कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला. मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो. तुम्ही भीक देताय. मला सांगा, एक सर्वसामान्य कुटुंब, ही माझी बहीण एक आपला चरितार्थ चालवते, आपला कुटुंब उदरनिर्वाह करते. आज हे 1,500 रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्चांसाठी काही खरेदी करेल, कपडे घेईल, मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल. हा पैसा देखील या बाजारात, मार्केटमध्ये गुंतवणूक होत राहील. 1,00,000, 2,00,000 नाही तर माझ्या 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरले, 1.5 कोटी महिला. आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील. मी एवढंच सांगतो आपल्याला, पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळतील. 4,500 रुपये, 1,500, 1,500 आणि 1,500. तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होते. ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, त्यांना चांगल्या तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या. मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं म्हणजे योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी, कलेक्टर, विभागीय आयुक्त, प्रांत, तहसीलदार, BDO सगळ्यांनी मेहनत घेतात. आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये, आपली एकही बहीण इथे वंचित राहता कामा नये लाभापासून. यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या. मित्रांनो, आपण आता बघू की 4,500 रुपये नक्की कोणाला येणार आहेत आणि यापेक्षा कमी कोणाला येणार आहेत. तर जसं की आपण भाषण ऐकलं, त्यानंतर आम्ही पण बराच स्टडी केला. न्यूज, PDF वगैरे जे पण पब्लिश झालेले आहेत त्याचं सर्व स्टडी करून हे कन्क्लुजन निघतंय की ज्या पण महिलांचा अर्ज 14 ऑगस्ट 2024च्या आधी मंजूर झालेला आहे आणि शासनात सादर झालेला आहे, त्यांना पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा असा म्हणून 3,000 रुपयेचा हप्ता त्या महिलांच्या खात्यावर येणार आहे. आणि हा कधी येणार आहे तर 17 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या दिवशी त्यांच्या खात्यावर तो हप्ता येणार आहे. आणि 4,500 रुपये कोणाला मिळणार आहेत तर ज्यांचा पण अर्ज 14 नंतर मंजूर झालेला आहे किंवा 31 ऑगस्टच्या आत या पिरियडमध्ये ज्यांचा पण अर्ज मंजूर झालेला आहे त्यांना पण पहिला, दुसरा आणि तिसरा हे 3 हप्ते येणार आहेत, जे की टोटल मिळून 4,500 रुपयेचा त्यांना हप्ता त्यांच्या खात्यावर येणार आहे.